आमच्या जीवनामध्ये सैतान हा स्वतः त्या सिंहासारखा येऊन आमच्या जीवनामध्ये काम करत नाही आहे। तर हा जो सैतान जो आहे त्याच्या दूताकरवी तो प्रत्येकाच्या जीवनामध्ये तो काम करतो आणि जे आमचे विरोधामध्ये असणारे जे लोक आहेत ते विरोधामध्ये असणारे लोक किंवा आमच्या जवळचे लोक आमच्या विरोधामध्ये बोलायला लागतात, ते आम्हाला चिडवायला लागतात, ते आम्हाला डिवचायला लागतात, ते आम्हाला त्रास द्यायला लागतात। मग अशा परिस्थितीमध्ये आम्हाला काय करायचं? आम्हाला त्यांना शिव्याशाप द्यायचाय, त्यांच्याबरोबर उलटून भांडण करायचंय, त्यांना वाईट बोलायचंय? नाही, देवाचं वचन हे आम्हाला नाही शिकवत। या ठिकाणी देवाचं वचन मी तुम्हाला आता सांगणार आहे की ह्याच्यातून तुम्हाला जर काही गोष्टी समजल्या तर चांगली गोष्ट आहे। आमच्या जीवनामध्ये सैतान हा स्वतः त्या सिंहासारखा येऊन आमच्या जीवनामध्ये काम करत नाही आहे। तर हा जो सैतान जो आहे त्याच्या दिव्य दूताकरवी तो प्रत्येकाच्या जीवनामध्ये तो काम करतो आणि जे आमचे काय म्हणतो ज्या आमच्या विरोधामध्ये असणारे जे लोक आहेत ते विरोधामध्ये असणारे लोक किंवा आमच्या जवळचे लोक आमच्या विरोधामध्ये बोलायला लागतात, ते आम्हाला चिडवायला लागतात, ते आम्हाला डिवचायला लागतात, ते आम्हाला त्रास द्यायला लागतात। मग अशा परिस्थितीमध्ये आम्हाला काय करायचं? आम्हाला त्यांना शिव्याशाप द्यायचाय, त्यांच्याबरोबर उलटून भांडण करायचंय, त्यांना वाईट बोलायचंय? नाही, देवाचं वचन हे आम्हाला नाही शिकवत। कारण आता आपण अजून एक घटना आपण बघणार आहे की ज्यामध्ये जेव्हा आमच्या जीवनामध्ये समस्या येतात त्या समस्येमध्ये आमचा काय स्टँड असला पाहिजे हे या ठिकाणी आम्हाला दिसतं। तर त्याच्यासाठी आपण दुसरे शमूएल याचा 16वा अध्याय आपण काढूया। हा जो अध्याय ह्या वचनामध्ये काही गोष्टी या ठिकाणी आम्हाला शिकायला मिळतात। आपण बघूया दुसरे शमूएल याचा 16वा अध्याय आणि 5व्या वचनापासून या ठिकाणी आपण वाचायला पण सुरुवात करू। आणि दावीद राजा अबीहुरमास आल्यावर पहा तेथून शाऊलाच्या घराण्यातला एक माणूस शिम्मी नावाचा गेराचा मुलगा बाहेर आला। तो बाहेर निघून शाप देत चालला। दावीद राजा या ठिकाणी आम्हाला दिसतं की एका ठिकाणामध्ये आला आणि त्या ठिकाणाचं नाव आहे की ते म्हणजे की बहिरीमवास। आणि हे जे बहिरीम जे गाव जे आहे हे बहिरीम गाव त्या ठिकाणी दावीद राजा गेलेला असताना एक व्यक्ती त्या ठिकाणी आला आणि तो व्यक्ती इथं असं म्हणा लागला की त्याला शाप देऊ लागला। इथं आपण मगाशी आपण जर वचन जर वाचलं तर त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, काय म्हटलेलं आहे आपण बघूया की पहिले पेत्र याच्या 5व्या अध्यायामध्ये इथं पेत्र एक गोष्ट सांगत आहे। काय सांगत आहे बघा, इथं पेत्र म्हणत आहे की 9व्या वचनामध्ये, तर विश्वासात स्थिर असे त्याच्या विरुद्ध उभे राहा। तुम्ही जाणता की जगात असलेले तुमचे भाऊ यांना तीच दुःखे भोगावी लागतात। हे काय आमच्यावर आलेलं नाही आहे, तर आमचे भाऊ सुद्धा आहेत, त्यांच्या जीवनामध्ये सुद्धा या घटना घडलेल्या आहेत। आणि बायबल आम्हाला सांगते की ज्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये समस्या येतात ते तुम्हाला अप्रूप असं वाटू नये, काय तर विशेष घडलं असं वाटू नये, कारण तुमच्या अगोदर सुद्धा लोकांना अशा प्रकारचा त्रास झालेला आहे। आणि जर झालेला आहे तर त्यांनी काय केलं हे आम्हाला बघायचं, आम्ही काय करतो हे बघायचं नाही। इथं आता परत दुसऱ्या शमूएल 16व्या अध्यायामध्ये घेऊया। हा काय करत आहे, हा शिमी जो आहे हा शिमी हा दावीदाला शाप देत आहे। आता तो शाप देत आहे का तर नाही, पुढे इथं असं म्हणत आहे
त्याने दाविदावर व दावीद राजाच्या सर्व चाकरावर दोंडे पेकले. या ठिकाणी आम्हाला दिसत आहे की तो नुसतं शिव्या शाप देत नाही आहे, तर तो त्या ठिकाणी काय करत आहे, आता त्यांच्यावर दगड सुद्धा फेकून मारा लागलेला आहे. आता हे सगळं काही जात असताना एवढंच तो तिथं करत नाही, तर इथं आपल्याला दिसतं असं म्हटलेलं आहे की सर्व लोक, सर्व बलवान पुरुष त्याच्या उजवीकडे व डावीकडे होते. दाविदाला सगळ्या बाजूने संरक्षण होतं. पुढे आम्हाला दिसतं, आणि शिमी शाप देताना बोलला, जा जा अरे रक्तपाती माणसा, नीच माणसा, ज्याच्या ठिकाणी तू राज्य केले त्या शाऊलाच्या घराण्याचे सर्व रक्त यहोवाने तुझ्यावर परतवले आहे, आणि यहोवाने ते राज्य तुझा मुलगा अबशालोम याच्या हाती दिले आहे. आणि पहा, तू तुझ्या दुष्टाईतच घेरला गेला आहेस, कारण तू रक्तपाती माणूस आहे. या ठिकाणी तो काय बोलत आहे माहिती आहे काय? ह्याच्यातली कुठलीही चुकीची गोष्ट बोलत नाही तो, कारण दाविदानं रक्तपात केलेला होता. दाविदानं जे काही तो बोलत आहे ते सगळं काही केलेलं होतं, आणि म्हणून देवानं ते राज्य जे आहे ते अबशालोम त्याच्या मुलाच्या हातामध्ये दिलेलं आहे. आणि तो म्हणतो की तू दुष्टाईत घेरला गेलेला आहेस. ही एक चुकीची गोष्ट तो बोलत आहे. कारण का? त्याला बाह्य गोष्ट त्याला दिसलेली आहे, पण दाविदाची जी आंतरिक गोष्ट जी आहे, आतली गोष्ट ती त्याला दिसलेली नाही. बऱ्याच वेळेस आमच्या जीवनामध्ये सुद्धा असंच होतं की ज्या वेळेस लोक आमच्या विरोधात बोलत असतात तेव्हा आमच्या बाहेरच्या गोष्टी बघत असतात, आमचं अंतःकरण बघत नसतात. जर आमचं अंतःकरण जर देवाला लागू नाही किंवा देवा बरोबर जर असेल, तर आम्हाला कोणीही काही म्हणू दे, काही आम्हाला फरक पडणार नाही. या ठिकाणी आपल्याला दिसतं की तो त्याला म्हणत आहे की तू दुष्टाईत घेरला गेलेला आहेस, पण त्याला हे माहित नव्हतं की त्याच्या दुष्टाईची, त्याच्या पापाची क्षमा देवानं कधीच केलेली आहे. आज आमच्या जीवनामध्ये सुद्धा असंच होतं. लोक आमचं पास्ट बघतात, लोक आमचं फ्युचर बघतात, लोक आमचं दैनंदिन जीवन बघतात आणि आम्हाला नावं ठेवतात, पण देव आमचं हृदय बघतो. आणि देवाला माहित आहे की आमच्या जीवनामध्ये काय आहे. तो त्याला म्हणत आहे की कारण तू काय रक्तपाती माणूस आहेस. आणि ज्यावेळेस ही गोष्ट, ही घटना त्या ठिकाणी घडलेली आहे, त्या ठिकाणी काय घडलेलं आहे बघा. त्या ठिकाणी तो असं म्हणत आहे की या ठिकाणी सुरुवेचा मुलगा अभिषय राजाला म्हणाला, या मेलेल्या कुत्र्याने माझ्या प्रभू राजाला शाप का द्यावा? मी तुला विनंती करतो, मला पलीकडे जाऊन त्याचे डोके काढून घेऊ दे. या ठिकाणी तो म्हणत आहे की जर हा राजाला, माझ्या प्रभू राजाला तू जर हे जर असं जर करत आहे, तर तू मला एक संधी दे की मी त्याचं डोकं मी छाटून टाकतो, मी याला खलास करून टाकतो. आज आमच्या जीवनामध्ये सुद्धा हा माणूस काम करत असतो. कधी कधी आम्ही इतकं इरिटेट होतो, आम्हाला असं वाटतं की कधी एकदा मी याला मारीन, कधी याला ह्याचं रक्त पाडीन, अशी आमची परिस्थिती होते. का आम्ही इरिटेट झालेलो असतो. तुम्हाला माहित आहे का, ते जे वचन जे आहे की ती त्याची जी सवत त्या ठिकाणी जी हन्नेला जी बोलायची, ती एक ट्रान्सलेशन, इंग्लिश ट्रान्सलेशन तिथं असं म्हटलेलं आहे, शी इरिटेटेड हर म्हटलेलं आहे. ती इरिटेट करायची, तिला चितवायची, तिला त्रास द्यायची. हा सुद्धा तीच गोष्ट करत होता. आमच्या जीवनामध्ये सुद्धा ह्या गोष्टी घडत असतात. पण हे घडत असताना आम्हाला काय करायचं आहे बघा. या ठिकाणी दाविदाचं जे उत्तर जे आहे, हे उत्तर सगळ्यात सुंदर असं उत्तर आहे. आणि आजपर्यंत मला ही गोष्ट खूप, म्हणजे ज्या वेळेस मी वाचलं त्यावेळेस मला खूप चांगलं वाटलं. पण हे आमच्याकडून घडत नाही आहे. काय म्हणत आहे, पण राजा म्हणाला, अहो सरुवेच्या मुलानो, माझे तुमचे काय आहे? त्याला शाप देऊ द्या, कारण दाविदाला शाप दे असे यहोवाने त्याला सांगितले आहे, तर तू असे का करतोस असे त्याला कोण म्हणेल? काय म्हणतो, जर देवानं जर त्याला, यहोवा देवानं जर त्याला सांगितलं असेल की दाविदाला जाऊन शाप दे, तर तुम्ही आणि मी कोण आहे? कोण आम्हाला थांबवू शकतं? आम्ही बऱ्याच वेळेस आम्हाला बोलणाऱ्या लोकांना आम्ही थांबवायचा प्रयत्न करतो, आम्ही त्यांना डिफेंड करतो, त्यांना विरोध करतो. मला कसं काय बोलले, मी काय कमी आहे का, मग मी बोलणार, मी असं करणार, मी तसं करणार, आम्ही करतो. आपल्या प्रत्येकाच्या हातून ही गोष्ट होते. पण या ठिकाणी दावीद शांत रीतीने चाललेला आहे. आणि मग ज्यावेळेस त्याला सुरवीच्या मुलाने, अभिषयने ज्यावेळेस ही गोष्ट बोलली, त्यावेळेस तो म्हणत आहे की बाबा, तुला ही काय करायची काही गरज नाही आहे.
कारण जर देवानच त्याला जर परवानगी जर दिली असेल तर तू आणि मी काय करणार आहे? आज आमच्या जीवनामध्ये जे काही घडतं, योबाच्या पुस्तकामध्ये सुद्धा मला दिसतं की देवाची परवानगी असल्याशिवाय आमच्या जीवनामध्ये कोणतीही गोष्ट घडत नाही. मग ती चांगली असू दे अगर वाईट असू दे, जे काही घडतं हे देवाच्या इच्छेनं घडतं. आम्ही हन्नेच्या जीवनामध्ये आम्ही बघतो, तिथं एकदा नाही दोनदा त्या ठिकाणी लिहिलेलं आहे की यहोवाने तिची कूस बंद केली होती, यहोवाने तिचं गर्भस्थान बंद केलं होतं, यहोवानं तिला वांज असं ठेवलं होतं. जर देवच आम्हाला त्या परिस्थितीमध्ये जर ठेवत असेल तर आम्ही देवाला कोण बोलणार आहे?